निर्णय घेऊ, याचा काय अर्थ काढायचा? आता उद्या आमची पुण्याला सकाळी 10 वाजता राष्ट्रवादी काँग्रेसची बैठक आहे प्रमुख पदाधिकारी. ठीक आहे, काही लोकांच्या भावना असतील, पण शेवटी पक्ष म्हणून शेवटी त्याचा निर्णय पक्ष घेईल. सध्या कुठेही या बाबतीत चर्चा नाही. दोन ठाकरे एकत्र येण्यासंदर्भात चर्चा सुरू आहे. काय तुमचं मत काय आहे सगळ्या ह्याच्यात? काय फायदा? चांगलं आहे. दोघेही ठाकरे जर एकत्र आले तर नक्कीच चांगल्या पद्धतीनं त्यांची ताकद नक्कीच वाढेल. आणि ज्या पद्धतीनं त्यांच्या, मला वाटतं ज्या पद्धतीनं पुढे सगळं चालू आहे, त्याच्यामुळे दोन्ही ठाकरे एकत्र येतील असं दिसतं आणि ते आले पाहिजे. शरद पवार आणि अजित पवार पण एका व्यासपीठावर पुन्हा एकदा उद्या दोघांचे वेगवेगळे कार्यक्रम परत एकदा व्यासपीठावर. त्याचा मी अनेकदा सांगितलं की शरद पवार साहेब, अजित पवार साहेब, रयत शिक्षण संस्थेची एखादी बैठक असली. आता रयत शिक्षण संस्थेमध्ये शरद पवार साहेब सुद्धा आहे, अजित पवार सुद्धा आहे. साखर संघाची एखादी बैठक असली तर साखर संघामध्ये शरद पवार सुद्धा आहे, अजित पवार सुद्धा आहे. बारामतीची शरद पवार साहेबांची शिक्षण संस्था आहे, त्याच्यामध्ये सुद्धा शरद पवार साहेब आहे, अजित पवार साहेब सुद्धा. त्यामुळे अशा जेव्हा बैठका होतात त्या बैठकीमध्ये जे जे सभासद असतात ते एकत्र येतात, पण त्याचे तुम्ही लगेच राजकीय अर्थ काढतात, त्याच्यामध्ये काही अर्थ नाही. मोदी सरकारला 11 वर्ष पूर्ण होत आहे, कसं पाहता? त्याच्या बाबतीत सविस्तर बोलू तुमच्याशी, धावपळीत बोलणं योग्य नाही. ठीक आहे, शेवटचा प्रश्न माझा वेगळा आहे. देवेंद्र फडणवीस गडचिरोली मुक्कामी होते आणि माओवाद जवळपास संपल्यात जमाय, असं फडणवीसांचं म्हणणं आहे की मार्च 21 मार्च 2026 पर्यंत 10 महिन्यात माओवाद पूर्ण देशातून उच्चाटन करण्याचं अमित शहा यांनी सांगितलंय आणि खूप कमी संख्या उरली आहे. तुम्ही माजी गृहमंत्री आहात. माओवादा संदर्भात सरकारचं जे पाऊल आहे, सध्या चकमकी होत आहेत, सुधाकर परवा मारला गेला आणि सेंट्रल कमिटी मेंबर बसवराज मारला गेला. तुमची भूमिका का माजी गृहमंत्री म्हणून? ठीक आहे, माओवाद संपला पाहिजे. गेल्या अनेक वर्षापासून याच्या बाबतीत सकारात्मक पावलं प्रत्येक सरकार उचलत आहे. त्याच्यामुळे हळूहळू ही चळवळ कमी होत आहे, ही अतिशय आनंदाची गोष्ट आहे. आणि त्याच्या बाबतीत अजून चांगल्या पद्धतीने पावलं जर उचलली तर पुढच्या काही काळामध्ये, काही वर्षामध्ये नक्कीच ही चळवळ आपल्या महाराष्ट्रामध्ये बंद होईल. कारागृहांमध्ये निकृष्ट दर्जाचा फराळ देण्यात येतो, 5 कोटींचा भ्रष्टाचार करण्यात आला, राजू शेट्टी यांनी केलाय. सातत्याने याबाबत तक्रारी येत असतात. काही मला काही कल्पना नाही. राजू शेट्टी साहेब सांगू शकते. जालिंदर सुपेकर हे प्रकरण जे आहे, तुमच्यावरही असे यापूर्वी आरोप झाले होते, त्यानंतर ते आरोप सिद्ध होऊ शकले नाही असं तुमचं म्हणणं होतं. जालिंदर सुपेकरवर ज्या पद्धतीने आरोप होत आहेत, माझ्यावर आरोप झाले होते, सिद्ध होऊ शकले नाही. कोर्टाने सांगितलं की अनिल देशमुखवर जे आरोप झाले त्याच्यामध्ये कोणती तथ्य